Nutrition and Diet. Standard 6th. Subject Science. Chapter 7. There are 6 nutrients: carbohydrates, vitamins, fats, fiber, proteins, and minerals. Why we need nutrition? पोषण तत्वांची आपल्याला गरजच काय? For obtaining energy, growth of body, to carry out day-to-day functions of the body, and fighting diseases. ऊर्जा मिळवण्यासाठी, शरीराची वाढ होण्यासाठी, दैनंदिन क्रिया पार पाडण्यासाठी आणि आजारांचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याला न्यूट्रिशनची आवश्यकता असते. हे न्यूट्रिशन, ही पोषण तत्वे आपल्याला आहारातून मिळत असतात. पहिले पोषण तत्वे आहे कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स. पहा, कशातून आपल्याला कर्बोदके मिळतात? बटाटा आणि धान्ये, त्याचबरोबर तंतुमय पदार्थ, याच्यातून सुद्धा आपल्याला कर्बोदके मिळतात. इट इज स्टेपल फूड. इट इज एनर्जी गिविंग फूड. We get it from large proportion of cereals in the form of rice, roti, chapati, bhakri and bread. It is staple foods. म्हणजे कर्बोदके हा आपल्या आहारातला मुख्य घटक आहे, प्रमुख घटक आहे. कर्बोदकांमुळे जास्तीत जास्त आपल्याला ऊर्जा मिळते. आपल्या आहारात कर्बोदकांपासून बनलेले भात, चपाती, भाकरी, पाव हे पदार्थ आपण आहारात घेत असतो. स्निग्ध पदार्थ, फॅट्स. कशातून मिळतात आपल्याला फॅट्स? We get fats from oil, butter and ghee. आपल्याला तेल, तूप, लोणी या पदार्थांपासून स्निग्ध पदार्थ मिळतात. Some part of our energy requirement is also fulfilled by fatty foods. We get energy in the form of heat from the food. Heat is measured in kilocalories. Children of growing age get 2000 to 2500 calories from food. आपण खाल्लेल्या अन्नपदार्थातून आपल्याला उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जा मिळते. ही उष्णता मोजण्यासाठी किलो कॅलरी या एककाचा वापर केला जातो. प्रोटीन्स, प्रथिने. बघा, प्रथिने कशापासून मिळतात आपल्याला? डाळी आणि कडधान्ये हे प्रथिने मिळण्याचे मुख्य घटक आहेत. स्प्राउट,
milk and milk products, meat, eggs we get from these proteins. Growth, life processes, repairing the wear and tear of the body. प्रथिनांमुळे आपली वाढ होते. आपल्या जीवन क्रियांसाठी प्रथिने आवश्यक असतात. त्याचबरोबर आपल्याला कुठे जखमा झाल्या तर त्या जखमा भरून काढण्यासाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. ही प्रथिने आपल्याला स्प्राउट्स, पल्सेस, फिश, मीट, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स यांच्यापासून मिळतात. म्हणजेच कडधान्ये, डाळी, मासे, मांस, दूध, दुग्धजन्य पदार्थ यांपासून मिळतात. जीवनसत्वे, विटॅमिन्स. चित्रात दाखवल्याप्रमाणे विटॅमिन्स हे फळे आणि पालेभाज्या यांच्यातून मिळतात. बिल्डिंग रेजिस्टन्स टू डिसीजेस. लाईफ प्रोसेसेस. रोगांना प्रतिकार करण्यासाठी जीवनसत्वांची आवश्यकता असते आणि वेगवेगळ्या जीवनक्रियांसाठी सुद्धा जीवनसत्वे आवश्यक आहेत. कशातून मिळतात? व्हेजिटेबल अँड फ्रूट्स. जीवनसत्वे ही व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्समधून मिळतात. मिनरल्स, खनिजे. इथे दाखवल्याप्रमाणे कॅरट, रॅडिश, पोटॅटोज, सार्डिन्स, चीज, eggs, milk, yogurts are the source of minerals. Different life processes in the body. शरीरातील वेगवेगळ्या जीवनक्रियांसाठी मिनरल्सची आवश्यकता असते, खनिजांची आवश्यकता असते. सोर्सेस, फ्रूट्स, मीट, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, मिल्क अँड सॉल्ट. बघा तक्ता पहा. वेगवेगळ्या मिनरल्सची आपल्या शरीराला आवश्यक असते. आयर्न, कॅरिंग ऑक्सिजन टू ऑल पार्ट्स ऑफ बॉडी. शरीराच्या विविध भागांमध्ये ऑक्सिजनचे वहन करणे. मीट, स्पिनॅक, ॲपल्स, रेझिन्स आर द सोर्स ऑफ आयर्न. डिफिशियन्सी ऑफ आयर्न वी गेट ॲनेमिया. Calcium and phosphorus. It is need for strengthen bones and teeth. Sources of calcium and phosphorus: milk and milk products, green leafy vegetables, meat. Deficiency of calcium and phosphorus: bad teeth, brittle and weak bones. Iodine. To control growth, speed up chemical reaction in the body. Sources of iodine: raisins, beans, fish and seafood. Deficiency of iodine: goiter. Sodium and potassium. Sodium and potassium maintains the body water balance and functioning the muscles and the nervous system. Sources of sodium and potassium: salt, cheese, leafy vegetables, fruit, pulses. Deficiency of sodium and potassium: inefficiency of muscles. Water soluble vitamins. Vitamin B and C dissolve in water. Fat soluble vitamins.
Vitamin A, D, E, and K are fat soluble vitamins. Here are some vitamins and sources and their functions. Vitamin A, deficiency of vitamin A, night blindness, deficiency of vitamin B1, beriberi, deficiency of vitamin B9, improper growth, anemia, forgetfulness, slow movement, deficiency of B12, anemia, deficiency of C, scurvy, bleeding, thyroid malfunction, delay in healing wounds, deficiency of vitamin D, rickets, causing pain and fractures, deficiency of E, weak muscles, obstruction in reproduction, skin disorders, deficiency of K, excessive bleeding after an injury. From this, we get different types of vitamins. Probiotics. You know that the useful microorganism with which convert milk into yogurt are present in yogurt and buttermilk. They are called probiotics. Lakhs of microorganisms reside in our intestine. Their presence in such large numbers is essential for our health. Hence, to maintain them in our body, we should include probiotics such as yogurt and buttermilk in our daily diet. What is balanced diet? All that we consume during a day is together called our diet. A diet containing adequate quantities of all nutrients is called a balanced diet. Santulit ahar. How to get a balanced diet? To ensure that we get a balanced diet from food we eat, we can make a food pyramid. All food which we eat classified into various groups. The space allotted to each food group in the pyramid depends upon the proportion in which it should be included in our diet. Hence, we can choose foods from each group daily according to the space allotted to it in the pyramid. If we choose some items from each group in right proportion according to the pyramid shown on page number 53, we can make sure that we are getting a balanced diet. If our need for nutrients is made through the food we eat, the nutrients are better utilized in our body. Hence, the best way to get good health is taking a balanced diet and avoiding the deficiency of any nutrient. Fiber. If we select a daily diet which includes vegetables, fruits, sprouts, cereals according to the pyramid, we will also get fiber in sufficient quantity.